अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो, बघा शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारी करावायचा एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे। खरं तर शुक्रवारी केलेल्या उपायांनी आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, धन, दौलत, पैसा ह्या सगळ्यांची भरभरून प्राप्ती होते। बघा, शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एक कुबेर दिवा लावायचा आहे। आता कुबेर देव म्हणजे काय, तर या विश्वामध्ये जेवढीही धन असेल, जेवढीही संपत्ती असेल, तर त्या धनाचे आणि संपत्तीचे मालक जे आहे ते म्हणजे कुबेर दैवत। बघा, ज्यांच्याकडे सर्वांच्याच आयुष्यामध्ये असलेल्या धनसंपत्तीच्या चाव्या असतात ते म्हणजे कुबेर दैवत। खरं तर आपण माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय करतो। आयुष्यात श्रीमंतीचे ओघ करण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष सेवा करत असतो। मग लक्षात ठेवा, जर कुबेर दैवत तुमच्याकडे प्रसन्न नसतील, जर त्यांची तुमच्यावरती कृपा नसेल, तर आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला धनलाभ होणार नाही। आपण कुबेर देवतांची मूर्ती जी आहे ती कधीच देवघरात ठेवत नाही, ती कुठेच आपण आपल्या घरातील म्हणजे कुठल्या कोपऱ्यामध्ये ठेवत नाही, तर ती आपण तिजोरीत ठेवतो। जिथे आपण धन आणि पैसा ठेवतो त्याच ठिकाणी आपण बघा कुबेर यंत्र किंवा कुबेर देवतांची मूर्ती ठेवतो, कारण त्यांचं जे स्थान आहे ते धनामध्ये आणि पैशांमध्ये आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कुबेर दैवतांना प्रसन्न करणारा शुक्रवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करू शकतात किंवा फक्त एक शुक्रवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल। या पद्धतीने जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी कुबेर दिवा लावायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला मी सांगते एका महिन्याच्या आत तुमच्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य समाप्त होईल, घरामध्ये असलेली गरिबी कुठेतरी कमी होत जाईल। कितीही वाईट दिवस असतील, कितीही गरिबीचे दिवस असतील, हे सगळे दिवस तुमचे बदलून जातील, दिवस पालटायला लागतील, जीवनामध्ये पैसा आकर्षित होईल। कुबेर देवतांची कृपा प्राप्त झाल्यामुळे तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये बरकत येईल। बघा, आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, शुक्रवारी सायंकाळच्या वेळ म्हणजे 6:30, 7:30च्या किंवा 8:30च्या आतमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। यासाठी आपल्याला एक कुबेर निरंजन घ्यायचं आहे, जे बाजारात तुम्हाला कुठेही मिळेल। बाजारामध्ये फक्त सांगा की मला कुबेर दिवा पाहिजे, थोडासा तो वेगळा असतो। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कणकेचा एक दिवा बनवून घ्या। कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो। तुम्ही हा कणकेचा बनवलेला दिवा जो आहे तो जरी लावला तरीही कुबेर देवत जे आहे ते नक्कीच तुमच्याकडे प्रसन्न होतील। आता काय करायचं आहे, तर हाच एक आपला दिवा निरंजन घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ आणि मुठभर गहू घालायचे आहेत। एक मुठभर तांदूळ, एक मुठभर गहू घालायचे आहेत। याच्यावरती थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायच्या आहेत, हळद आणि कुंकू घालायचे आहे। त्याच्यानंतर याच्यावरती 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि मग आपण जो कुठला दिवा घेतलेला आहे, कुबेर दिवा किंवा कणकेचा दिवा जो बनवून घेतलेला आहे, तर तो दिवा त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे। ठीक आहे, या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे। दोघांपैकी कुठलंही घाला, नसेल तूप घातलं तरीही चालेल किंवा घरातलं साधं तेल घातलं तरीही चालेल। दिव्याची वात जी आहे ती उत्तर दिशेला करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, म्हणजे पेटवायचा आहे। दिवा प्रज्वलित झाला की त्याच्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळद कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं किंवा 5 रुपयाचं एक नाणं घालायचं आहे। याच्यामध्ये एक अख्खी सुपारी घालायची आहे, थोडीशी हळद अर्पण करायची आहे, 2 अख्ख्या लवंगा आणि 2 हिरव्या वेलच्या, ज्याला इलायच्या असं म्हणतो, तर ह्या वेलच्याही तुम्हाला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत। हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, एक छोटीशी वाटी घ्यायची, छोटीशी वाटी, आणि या वाटीमध्ये 108 अख्खे धणे घ्यायचे। बघा, धणे म्हणजे काय, तर ज्यांना आपण लक्ष्मी समजतो, धणे म्हणजे ज्यांना आपण धन समजतो आणि याच धनाची आपण लक्ष्मी पूजनाला, अमावस्येला, पौर्णिमेला पूजाही करत असतो।
तर हेच 108 धने एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. त्याच्यावरती थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे. हळदीमध्ये हे जे धने घेतलेले आहेत ते पूर्ण असे तुम्हाला पिवळे करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या 3 बोटांमध्ये एक धना उचलायचा आणि तो त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा. दिव्यामध्ये धना अर्पण करत असताना ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यासोबत तुमची जी इच्छा असेल ती इच्छाही व्यक्त करायची. पुन्हा दुसरा धना करायचा, या 3 बोटांमध्ये तो असं पकडायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा इच्छित मनोकामना व्यक्त करत ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करत तो धना त्या दिव्यामध्ये अर्पण करायचा. असे 108 धने जे घेतलेले आहेत ते एक एक करत आपल्याला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत. त्यानंतर हा जो दिवा आहे हा दिवा संपूर्ण रात्रभर तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील देवघराच्या समोरही करू शकतात किंवा घरातील जो उत्तर भाग आहे, उत्तर दिशा आहे त्या भागामध्येही करू शकतात. रात्रभर ही निरांजन पेटतीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी तुमचं स्वच्छ स्नान वगैरे होईल त्याच्यानंतर काय करायचं, आता कुबेर दिवा घेतलेला असेल तर तो घासण्यासाठी टाका. समजा मातीची पणती समजा तुम्ही कणकेचा दिवा बनवलेला असेल तर तो एखाद्या वारुळाच्या समोर टाकला तरीही चालेल किंवा गाईला गोमातेला खाऊ घातला तरीही चालेल. फक्त दिव्यामध्ये घातलेल्या ज्या काही वस्तू होत्या ह्या सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला एका लाल रंगाच्या कागदामध्ये बांधायच्या आहेत. लाल रंगाचा कागद घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ह्या वस्तू म्हणजे जे धने अर्पण केले होते, वेलदोडे, लवंग, एक सुपारी, हे सगळं काही त्या लाल रंगाच्या कागदात काढायचं आणि त्याची एक पुडी बनवायची. जसं खाऊची पुडी बनवतो तशी त्या कागदाची पुडी बनवायची आणि त्या दिव्याच्या खाली ठेवलेले मुठभर तांदूळ आणि त्यासोबत ठेवलेले जे मुठभर गहू आहे हे पशुपक्ष्यांना खाऊ घालायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं 1 रुपयाचं जे नाणं असेल हे नाणं तुम्ही तिजोरीत ठेवलात तरीही चालेल. बघा, दिव्याखाली ठेवलेलं 1 रुपयाचं नाणं हे तिजोरीत ठेवा आणि धने आणि जे गहू आहे ते पशुपक्ष्यांना खाऊ घाला. जेव्हा पशुपक्षी ते खातील तेव्हा तुमची जी सेवा असेल ती कुबेर देवतांपर्यंत पोहोचली असं तुम्ही समजून जा. आणि जे कागदामध्ये आपण ठेवलेलं आहे म्हणजे दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू कागदामध्ये आपण त्या पुडीत बांधलेल्या आहेत ह्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघून घराच्या समोर जिथे मोकळी जागा असेल तिथील उत्तर दिशा जी असेल त्या उत्तर दिशेला थोडीशी माती बाजूला करायची आणि त्या मातीमध्ये ही पुडी दाबून द्यायची. किंवा मग तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये तिथे आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही उत्तर दिशेला जमिनीमध्ये ही पुडी तुम्ही दाबून दिली तरीही चालेल. शक्यतो घराच्या समोर ठेवा. एखादी कुंडी नेऊन ठेवा. तर ज्यांच्याही आजूबाजूला जागा नसेल, जे फ्लॅटमध्ये राहतात, त्यांनी घराच्या समोर एक उत्तर दिशेला कुंडी ठेवा. त्या कुंडीतील थोडीशी माती बाजूला करा आणि त्या मातीमध्ये ही जी पुडी आहे ती दाबून द्या. हा उपाय तुम्ही 1, 2, 3, 4 कमीत कमी 7 शुक्रवार करून बघा. तुम्ही फक्त 1 शुक्रवार केला तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगते 7 शुक्रवार हा उपाय करून बघा. 7 शुक्रवारांच्या आत तुमच्या घरामध्ये नाही धनाची प्राप्ती झाली तर तुम्ही मला सांगा. या उपायाने अखंड कुबेर दैवत जे आहे ते तुमच्याकडे प्रसन्न होतील. बघा, कुबेर मंत्र किंवा कुबेर महाराजांचा नुसता जप जरी केला ना तरी त्याचा खूप फायदा होतो. बघा, कुठलाच जप हा कधीच वाया जात नाही. आज केला आणि उद्या मिळालं असं कधीच घडत नाही. त्याच्यासाठी तो जप सिद्धही व्हायला लागतो किंवा तो सिद्धही होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जसं दर शुक्रवारी हे करायला सुरुवात कराल ना तसं तुम्हाला याचा अनुभव यायला सुरुवात होईल. पहिल्या शुक्रवारी तुम्हाला 20% फरक येईल, पुढच्या शुक्रवारी 40% येईल, तिसऱ्या शुक्रवारी तुम्हाला 60%, तर चौथ्या शुक्रवारी नक्कीच तुम्हाला 80% याचा लाभ होईल. जे पैशांचे मार्ग अडलेले होते ते सगळे खुले होतील. कर्जाचा डोंगर असेल तर तो कुठेतरी कमी होत जाईल. जिथे काहीच होत नव्हतं, काहीच येत नव्हतं, तिथे कुठेतरी काहीतरी होईल. रोज कुठून ना कुठून घरामध्ये पैसा आवर्जून येत राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय नक्की करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.